इथं माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत. कुणीतरी चर्चा करते की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार. अजिबात बंद होणार नाही. फक्त ज्यांचं उत्पन्न 2,40,000च्या 20,000 महिना त्याच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना मिळणार. आता काही काहींचा ऊस जातो 400 टन तरी आमचे 1,500 रुपये घेतात. काहींचा जातोय 200 टन. तसं नाही बाबांनो. जे झाडू पोतना करते, जी धुणं भांडी करते, जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन करते, जी कुरपडीला जाते, जी झोपडपट्टीत राहते, गरीब महिला, त्याकरता ही योजना आहे. आणि ते मी खरं तुम्हाला सांगतो, मागे आम्हाला वेळ कमी मिळाला, आम्ही येईल त्याचा फॉर्म अर्ज त्या ठिकाणी केला. माझ्याकडे तक्रार पत्रकारांची आली, खरी खोटी मी तपासून बघायला सांगितलं. त्या बांगलादेशमधल्या काहीतरी 2-3 आल्या, त्या भावानंदी आमचे पैसे घेतले. पण ते खरं का खोटं अजून तपासतोय. आरोप झालेला आहे, तपासल्याशिवाय मला सांगता येणार नाही. नाहीतर पुन्हा चॅनलला अजित पवारांनी कबूल केलं बांगलादेशच्या महिलांना मिळाले, असं काही नाही. हे तपासून आणि आम्ही आधार कार्डशी ते लिंकअप करतोय. ज्या गोष्टी माझ्या गोरगरीब समाजाच्या गरजेच्या आहेत त्या चालू ठेवण्याच्या करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजित पवार, दत्ता भरणे, चंद्रकांतदादा पाटील, आमच्या माधुरीताई मिसाळ, आम्ही सगळेजण त्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत. आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. 5 वर्षाच्या करता आम्हाला खूप काही काम करायचंय. त्याच्यामध्ये त्या कामाचा तुम्ही पण फायदा करून त्या ठिकाणी घ्या. क्वालिटीला महत्व द्या. तर आपण पाहिलेलं असेल लाडकी बहीण योजनेबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी बातमी दिलेली आहे. आजच्या तारखेचं हे नवीन अपडेट आपण पाहणार आहोत. आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 7 हप्ते जमा झालेले असतील. 7वा हप्ता देखील तुम्हाला आलेला असेल. तुमचे पैसे 7व्या हप्त्याचे आलेत का? कमेंट बॉक्समध्ये आले असतील तर धन्यवाद, आले म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तुमचे पैसे अजून आलेले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा. पैसे आलेले नसतील तर पुढे काय करायचं त्याच्याबद्दल देखील आपण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी असणार आहे. शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, जवळपास 2,40,000च्या त्यांचं म्हणजेच महिना 20,000 अशा पद्धतीचं उत्पन्न आहे, अशा लाडक्या बहिणींचे योजनेचे पैसे भेटणार असून या ठिकाणी त्यांची योजना कधीही बंद होणार नाही. जो सुरुवातीला GR काढण्यात आला होता, ज्या सुरुवातीला नियम आणि अटी होत्या त्याच नियम अटी असणार आहेत, त्या कुठेही बदलल्या जाणार नाहीत आणि ही योजना पुढे अशीच 5 वर्ष चालू राहील अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. त्यांनी याबद्दल मोठी बातमी दिलेली आहे. अशा महिलांचे पैसे बंद होणार नाहीत, परंतु निकषाच्या बाहेर ज्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेत त्यांची या ठिकाणी योजना बंद होऊ शकते. मात्र त्यांच्याकडून पैसे देखील रिटर्न घेतले जाणार नाहीत अशी देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. तर आता पुढे अजून आपण डिटेलमध्ये अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, काही बांगलादेशी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत आहेत, याची चौकशी सुरू असून यानंतरच त्याबद्दल माहिती दिली जाईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला त्यांनी काय बोललेलं आहे ती देखील माहिती पाहिलेली असेल. आता स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील या योजनेविषयीची मोठी अपडेट या ठिकाणी दिलेली आहे. त्यांनी काय म्हटलंय आपण डिटेलमध्ये आता बघूयात. बघा, लाडकी बहीण योजना म्हणजे राज्यातील सामान्य नागरिक, महिला आणि प्रसार माध्यमांसाठी चर्चेचा केंद्रबिंदू आहे. दररोज नवीन चर्चा, अफवा आणि बरंच काय आहे. त्यामुळे संभ्रम इतका वाढला आहे की सामान्य नागरिकांना योजनेत काय बदलले आहे आणि काय नाही याचा मेळच लागत नाही. बघा, तुम्ही देखील या ठिकाणी कन्फ्यूज असाल. या ठिकाणी बऱ्याचशा न्यूज या ठिकाणी अशा देखील येत आहेत की योजनेचे पैसे भेटणार नाही, त्यासोबत योजनेचे नियम आणि अटी बदलले गेलेले आहेत. योजनेमधील या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र होणार, त्यांचे पैसे परत घेतले जाणार, अशा भरपूर साऱ्या न्यूज येत असतील. परंतु त्याच्यावरती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी माहिती आता दिलेली आहे. बघा, योजनेचा हप्ता 21 रुपये होणार अशी चर्चा असतानाच राज्य सरकारने जानेवारी महिन्याचे 1500 रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर हळूच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सर्वच लाडक्या बहिणींना जवळपास जमा केलेला आहे. परंतु 2100 रुपये का दिले गेलेले नाहीत असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय. परंतु याच्यावरती देखील स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 2100 रुपये तुम्हाला या ठिकाणी एप्रिल महिन्यापासून भेटू शकतात. का तसं? तर कारण
कारण की बघा, ज्यावेळेस एखादी योजना अर्थसंकल्पामध्ये सादर केली जाते, मग आता लाडकी बहीण योजनेसाठी 1500 रुपये अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद आहे. ती तरतूद वर्षामध्ये कधीही बदलता येत नाही. ती तरतूद केव्हा बदलली जाईल? ज्यावेळेस आता दुसरा अर्थसंकल्प मांडला जाईल आणि त्यामध्ये या योजनेचे बजेट मांडलं जाईल. त्या बजेटमध्ये मग 2100 रुपये या ठिकाणी बदलून त्या ठिकाणी 600 रुपयाची वाढ तुमची केली जाईल 1500 ऐवजी. मग तुम्हाला एप्रिलपासून साधारणपणे हे 2100 रुपये भेटायला सुरुवात होणार आहे आणि हे 100% पैसे सर्वांना भेटतील. कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं सरकार स्थापन झाल्याबरोबर की 100% आम्ही हा लाभ वाढवून देणार आहोत. तर मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प जो आहे तो सुरू होणार आहे. मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सुरू झाला की त्यावेळेस तरतूद होईल. मार्चपर्यंत मात्र तुम्हाला 1500 रुपयांनी सलग खंड न पडता कुठेही पैसे भेटत राहणार आहेत. मार्चमध्ये ज्यावेळेस तरतूद होईल 600 रुपये वाढवण्याची, त्यावेळेस तरतूद झाली की मग पुढचा जो तुमचा या ठिकाणी हप्ता असेल तो या ठिकाणी बघा, आता 7वा हप्ता तुम्हाला जानेवारीचा गेलेला आहे, 8 फेब्रुवारीचा येईल, मार्चमध्ये 9वा हप्ता येईल, त्यानंतर 10वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये भेटेल, जो इन्स्टॉलमेंट तुम्हाला 2100 रुपयाने चालू होईल. कारण की या ठिकाणी नवीन अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी त्याची तरतूद केली जाईल, तेव्हापासून ते पैसे भेटायला चालू होणार आहेत. तर आता बघा, महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे ती म्हणजे योजनेचे निकष बदलणार का अशी चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी बातमी या ठिकाणी दिलेली आहे. त्या ठिकाणी कालच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी ही न्यूज दिली. बघा, या ठिकाणी प्रजासत्ताक दिन सोहळ्यास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना लाडकी बहीण योजना निकष बदल झाला आहे का, नागरिकांमध्ये तशी चर्चा आहे अशी विचारल्यावर यावर उत्तर दाखल बोलताना त्या म्हणाल्या, राज्यात सुरू असलेली ही योजना कायम राहणार आहे. तसेच त्याच्या निकषामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आले नाहीत. आगामी काळातही त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. पुढे बोलताना स्वतः महिला व बालविकास मंत्री म्हणाल्या, ही योजना राज्यात प्रचंड यशस्वी ठरली आहे. अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळतो आहे, त्यामुळे त्यांच्यात मोठा बदलही होतो आहे. अनेक महिलांना या योजनेबाबत जागृती आली आहे. त्यामुळे सदन असलेल्या आणि निकषात न बसलेल्या महिला स्वतःहून पुढाकार घेत पुढे येत आहेत आणि आपणास या योजनेचा लाभ नको असं देखील सांगतायत. पण समजा काही महिलांमध्ये योजनेस मिळत असलेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या मनात धडकी भरली असल्याने ते योजनेबाबत चुकीचा प्रचार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याच वेळेस त्यांनी या ठिकाणी महत्त्वाची बातमी दिली. दरम्यान राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा 7वा आणि नव्या वर्षातील पहिला हप्ता म्हणजे जानेवारी 2025 लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला आहे. 7वा हप्ता 26 जानेवारीपूर्वी सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी शब्द पाळत सरकारने हे पैसे खरोखरच खात्यावरती जमा केलेले आहेत. त्यासाठी राज्याच्या अर्थ विभागाने आपल्याला माहिती असेल मागेच 3700 कोटी रुपयांचा चेक देऊन या ठिकाणी स्वतः अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रसार माध्यमांकडे माहिती देखील दिलेली होती. त्यानुसार तुमचा 7वा हप्ता जमा झालेला असेल. त्याचसोबत त्यांनी अजून एक मोठी माहिती या ठिकाणी दिली ती म्हणजे ज्या अपात्र लाडक्या बहिणी असतील की बाबा त्यांनी या ठिकाणी स्वतःहून पुढे येऊन अर्जही दिलेला नाही किंवा ते अपात्र आहेत, ठीक आहे, पुढे चालून त्यांचं जर व्हेरिफिकेशन झालं तर योजना फक्त बंद होईल, मात्र त्यांच्याकडून कुठलेही पैसे रिटर्न घेतले जाणार नाहीत अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. कुठल्याही अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे रिटर्न घेतले जाणार नाहीत अशी ही माहिती, मोठी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. त्याबद्दलची महिलांकडून सरकार पैसे परत घेणार असल्याची जी चर्चा होती त्याच्यामध्ये स्वतः महिला व बालविकास विभाग जी आहे म्हणजे शासनाने देखील मोठी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि अफवांदरम्यान राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देताना असं म्हटलं की लाडकी बहीण योजनेचे पैसे सक्तीने परत घेणार नाही. दरम्यान जे अपात्र आहेत आता ते समोर येऊन पुढील लाभ नको असं म्हणत अर्ज केल्याची माहिती आहे. तर अर्ज केलेल्या महिलांचे पैसे सक्तीने परत घेण्यात येणार नसल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासन जे आहे सक्तीने परत घेणार नाही अथवा घेण्यात येणार असल्याबाबत ज्या बातम्या येत आहेत त्या खोट्या आहेत असं स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे जे सचिव आहेत अनुप कुमार यादव यांच्याकडून देखील देण्यात आलेलं आहे. त्याचसोबत बघा जानेवारी महिन्याचे पैसे आतापर्यंत किती जणांना वाटप करण्यात आले त्याबद्दल आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी मोठी या ठिकाणी ट्विट करून माहिती दिली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय 25 जानेवारीपर्यंत 2.41 कोटी महिलांना या ठिकाणी हा लाभ 7व्या हप्त्याचा वाटप करण्यात आलेला आहे. म्हणजे सरसकट या ठिकाणी जेवढ्या पात्र भगिनी आहेत त्यांना हे पैसे देण्यात आलेले आहेत. डिसेंबरमध्ये देखील इथपर्यंतचा आकडा होता, जवळपास 2.5 कोटीपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले होते. म्हणजे कोणाचेही या ठिकाणी जो लाभ आहे तो कमी करण्यात आलेला नाही. 26 जानेवारीपर्यंत सर्व पैसे जमा करण्यात येतील असं म्हणण्यात आलं होतं. त्यानुसार 25 जानेवारीपर्यंत पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत. आता बघा तुमचे जर पैसे जमा झालेले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे. लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे या ठिकाणी बघा इथं तुम्हाला लॉग इन केल्यानंतर
केलेल्या अर्जामध्ये जायचं आहे. इथं तुमची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री देखील तुम्हाला दिसणार आहे की आतापर्यंत किती रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत ते दिसणार आहे. कुठल्या बँक खात्यात झाले आहेत, कुठल्या तारखेला झाले आहेत, किती रुपये झाले तेही दिसणार आहे. त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला इथं मेनूमध्ये जायचं आहे. बघा, इथं गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन भेटेल. याच्यामध्ये नवीन ॲड केले त्यांनी, तक्रारचं ऑप्शन आहे, बघू शकता या ठिकाणी. हे जे ऑप्शन आहे तक्रारचं, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुमच्या आधार नंबरनुसार आधार कार्ड तिथं अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर मग तुमचे जर पैसे जमा झालेले नसतील जानेवारी महिन्याचे, त्याचं कारण तुम्हाला बघायचं असेल का नाही जमा झाले, तर तुम्हाला इथून तक्रार करायची. किंवा याच्या अगोदरचे कुठले या ठिकाणी तुमचे इन्स्टॉलमेंट राहिलेले असतील ते देखील तुम्हाला या ठिकाणी तक्रार करायची. जसं की डिसेंबरचा हप्ता आला नाही आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला, तर त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी तक्रार करायची. तर ऑफिशियल वेबसाईट जी आहे, जी ladkibahin.maharashtra.gov.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं लॉग इन करून तुम्हाला या ठिकाणावरून तुम्ही ऑफिशियली तक्रार देखील करू शकतात. ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे. ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी हे ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.